कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, गणपतीची तयारी करायला घ्यायला हवी, नाही काय आधीच कमी दिवस उरलेत। हो, पण लक्ष्मण मला सांग, आपल्यामधला सगळ्यात मोठा गणपती भक्त कोण आहे? वहिनी। मग तिच्या डोक्यात तयारीबद्दल काहीच नसेल असं तुला वाटतं का? अरे आम्ही गिरणारहून येत होतो ना, तेव्हापासून तिच्या डोक्यात सुरू झालं की आता काय काय करायचं सगळं। बाकी सगळी तयारी झालीये, पूजेपासून सगळी, फक्त डेकोरेशन ते आता कसं कोणी करायचं काय करायचं हे ठरवावं लागेल। फक्त हे सगळं वेळेत होईल का ते त्या बाप्पालाच माहित। नाही, बाप्पाला माहित नाही, मला माहिती आहे। मला सांग, अगं उर्मिला आणि लक्ष्मणची अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन कोणी केलं होतं सांग? आशू आणि शिवानी। हो, आणि किती कमी वेळात काय भन्नाट डेकोरेशन केलं होतं। मला तर वाटतं याचं डेकोरेशन पण आपण त्यांनाच देऊन टाकूया काय? हा यांना करू दे ना, करू दे ना। हा तू पण कर। अरे तू पण कशाला, घरात सगळेच आहेत की, सगळंच करतील। सुहास करेल, कीर्ती करेल। मला नाही जमणार आहे, आणि तसंही असली डेकोरेशनची कामं वस्तीतल्या लोकांना चांगली जमतात, करेल ती। भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही एकदम भन्नाट डेकोरेशन करू। हा म्हणजे बाप्पा येणार आहेत ना, आता बाप्पांसाठी केलंच पाहिजे असं म्हणतोय। आणि हो, मी आणि पाना गँग मिळून ना दरवर्षी आमच्या गणपतीचं डेकोरेशन एवढं भारी करायचो ना, अख्खी वस्ती ते बघायला यायची। त्यामुळे मला तर मजा येईल बाबा डेकोरेशन करायला। वाटलंच मला, नाही ही मुलगी आपल्या बंगल्यात वस्ती आणूनच ठेवणार हे वाटलंच होतं मला। ए बाई हे बघ, डेकोरेशन करायचंय, झगामगा डेकोरेशन नकोय, काहीतरी सेन्सिबल आणि सूट होईल असंच करायचंय। जमणार असेल तर कर, नाही तर राहू दे। कीर्ती ती छान डेकोरेशन करेल। हा, आणि तसंही तू तर तिला मदत करणार नाहीयेस, करेल ती छान। मला विश्वास आहे, शिवा आणि पाना गँग आणि आशू उत्तम डेकोरेशन कराल। ठीक आहे, ज्यांना जसं जमतंय जे जमतंय ते करा, फक्त सगळं वेळेत करा, आयत्या वेळी गडबड नकोय मला। आई तू काळजी करू नकोस, मला तुझी आवड निवड माहितीये, सो आम्ही मस्त डेकोरेशन करू। चला बस देखो। हा शिवानी, बोल बाळा, कशी आहेस? हो बरी आहे मी। आणि घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत। आई ऐक ना, माझं काम आहे तुझ्याकडे एक। बोल ना। आई, ते हरतालिका आहे ना, तर त्याचा उपवास वगैरे असतो असं म्हणतात। अगं हरतालिकेचं व्रत असतं ते कुमारिका किंवा लग्न झालेल्या म्हणजे सवाष्ण बायका करतात ते। करतात बरोबर, पण मी कधी केला नाहीये। अगं ह्या आधी तू न केलेल्या बऱ्याच गोष्टी आता करतेस ना, मग ह्यावेळी हा उपवास सुद्धा कर, जमेल तुला। अगं बरोबर आहे, पण का करतात उपवास हा? त्याचं काय आहे ना, म्हणजे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास केला होता। त्याचं काय झालं, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।